ब्लॉगमध्ये दिसला ना संदेश समुद्र मंथन चालू असतानाचा सीन दाखवलेलं आहे इथं. चला आता आम्ही 56 गल्लीला आलोय. सर आपल्याला इथं पार्किंग चार्ज आहे देऊन टाकून. होय मी दाखवतो तुम्हाला. इथं दुकान आहे खाण्यासाठी भारी भारी वस्तू आहे. ब्लॉगमध्ये दिसला ना संदेश ए कुठे रे ते? ए कुठे ते 56 स्ट्रीट? हे काय हेच आहे का? काय माहिती का हे ना आपले कर्माचे हेच असे बघायचे या साईडला दुकान आहे. हे बघ इकडे दुकान आहे. आपण हा ना भाई नारळ पाणी सगळे सब कुछ मिलेगा. यहाँ पर मिलेगा. हे बघा हे 56 दुकान आहे. सगळ्या प्रकारच्या वस्तू आहे इथं. बुक आहे, कपडे, जेवणासाठी आहे, आईस्क्रीम, सँडविच. थोडंसं थांबून वा 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 वा. इथं थोडंसं थांबून आता कसं वाटायचं? आम्ही आता पोहोचलो सुकन. हे बघ हे दुकान आहे. अँड हे 56 गल्ली आहे. दुकान आहे तिथे खूप फेमस आहे इंदोरमध्ये. प्रत्येक प्रकारच्या वस्तू भेटते इथं. समोर पण वेगवेगळे दुकान आहे. आणि आमचे मित्र भेटले बुक्कड. ते तर चालू पण झाले खायला. रिव्ह्यू द्या टेस्टचा. एकदम भंगार. क्या भंगार दिसायला. काय घेतलं होतं? भेळ. अरे बाईला चुकून दिली रे. डायरेक्ट फेकून दिली आम्ही. अरे ते गोड किती ते खा एकदा. आणि आता आम्ही आईस्क्रीम ट्राय करतोय. आईस्क्रीम तिखट असेल भाई. आईस्क्रीम ना तिखट असेल कारण सगळे पदार्थ गोड होते. आणि छोले भटुरे खाल्ले. भरपूर साऱ्या गोष्टी खाल्ल्या. एवढी काही मजा नाही वाटली. टेस्ट एवढी काही भारी नव्हती. तर आता काय ट्राय करायचं आपल्याला? अभी कुछ सोचे नहीं इमीडिएट. ठंडा. अभी कुछ ठंडा लेंगे. हेलो भैया लेके आना भाई. आग्रा चाट ट्राय करू नका इथले फूड. एकदम बोगस टेस्ट आहे. इंदोर 56 0 लड़की 100 का फॉर दॅट ड्युटी इन द इंदोर. हाय ब्रो. आदित्य एकदम सही जा रहा था. किसी का मत सुनो अपने पापा का सुन. आदित्य ब्रो एकदम सही जा रहा है. लोग खींचेंगे तेरे को लेकिन देख मत उनके तरफ. फक्त आईस्क्रीमची टेस्ट आवडली आम्हाला. येऊ नका इथं कोणीच नका येऊ. हे भारी याच चूक आहे थोडं.
दुसरीकडून बस समोर ट्रेन थांबली आहे, रस्ता बंद झाला आहे, लोक वळून चालले. तिथून 4-5 किलोमीटरच्या अंतरावर उज्जैनचं महाकाल मंदिर आहे. आणि आता आम्ही पण रिटर्न जायचा प्लॅन करतोय, कारण ट्रेन काही लवकर जाणार नाही असा अंदाज आहे. तिथले लोक म्हणते अर्धा पाऊण तास थांबल ट्रेन. हे किती वेळ थांबल ट्रेन? 1 तास मॅक्स. काय 1 तास बाबू? आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने चाललोय. बघा इथं रूम घेतलाय वरती AC. बहुत बहुत भाई को बहुत हमने घुमाया, बहुत घुमाया. परेशान कर करके हमने कर ही दिया. फिर भी भाई के नाराजगी दिख रही है, खुश हो जाएगा. लाईट ला लाईट. बाबा आमचा रूम आहे, AC रूम आहे, वाटत नाही तो. AC रूम आहे, AC भी एकदम नवीन आहे. नवीन बाबू. मंदिराचं दर्शन घ्यायला कालभैरवच्या, आणि हा मेन रस्ता इकडनं जायचं आहे राईट साईडला. महाकालेश्वरकडे चाललोय. अरे यात्रा निवास एवढं मोठं अबे इथं यात जाऊ देते. या साईडला आहे मंदिर, महाकाल कॉरिडोर. वा 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 वा, काय मस्त ॲम्बियन्स आहे. ते समोर मंदिर आहे, वहा बेटे हे हमारे महादेव. हिरवी लाईट लागली मंदिराच्या वरती, ते वाला महाकालचं मंदिर आहे. आणि शेजारी व्हाईट लाईट आहे, ते कॉरिडोर आहे, महाकाल कॉरिडोर. किंवा ती लाल लाईट लागली ते महादेवाचं मंदिर आहे मेन वाला. आणि कॉरिडोर आहे या साईडला. सगळं खूप मोठा परिसर आहे. या साईडने एंट्री आहे. आता तर चाललोय आम्ही मध्ये. फुल गर्दी आज मंदिरात. सगळ्या खाण्याच्या वस्तू भेटतात इकडं. त्याच्या समोर ते प्रसाद आणि चप्पल पण भेटते. गणेश मंदिर आहे इथे समोर, महादेवाचं मंदिर काय. भुरा झाले की तिकीट? येस डन. एकंदर लावायचं VIP तिकीट काढलं आम्ही आणि आता चाललोय मंदिरामध्ये. VIP दर्शन घ्यायचं ठरवलं कारण वेळ खूप झाला आहे. 9 वाजेला मंदिर बंद होतं आणि कॉरिडोर पण फिरायचं आम्हाला. मग VIP दर्शन घेऊन आपण कॉरिडोरला फिरायला जाणार आहे. या साईडला आहे मंदिर आणि या साईडने रांग चालू होते. आता खूप गर्दी आहे. आता जनरलला काय आम्ही जात नाही, VIP तिकीट घेतलं.
सर्वांनी टीका लावलाय, एकदम भारी दिसतोय टीका. आता मंदिरात चाललंय. VIP तिकीट वगैरे मिळाले आपल्याला आणि भस्म आरती करायची होती, पण भस्म आरतीचं काही तिकीट मिळालं नाही. तर आता VIP तिकीट घेऊ. उद्याच्या भस्म आरती काही झाली नाही, तर आता निघतोय. जय श्री महाकाल बाबा. जय श्री महाकाल. आओ वीडियो आहे क्या? हा व्हिडिओ आहे व्हिडिओ. त्याला प्रसाद घेतलाय. आता मध्ये चाललंय, लाईन आहे, VIP दर्शनाची लाईन आहे. ते आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का? आहे ना. हर हर बम 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 नमो पार्वती पते. एकदम मस्त दर्शन झाले आमचे, एकदम मजा आली. आता आम्ही बाहेर चाललोय. हे बाहेर ना मंदिर असं दिसतं तिकडे सर आहे. एकदम भारी लाइटिंग बिटिंग गेली त्याला. वाव. काय रे इकडं कुठं चालले? काय मंदिर आहे काय? पण इथं काय? हा धागा. हे बघा ही बॅक साईड आहे महाकालेश्वर मंदिराची. आणि वेगवेगळे मंदिर आहे. आदि कल्पेश्वर महादेव मंदिर, गणपती मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, सर्व 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिर आहे इथं. श्री बाल विजय मस्त हनुमान मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर. जय श्री शंभो. ते बजरंगबलीचं मंदिर आहे.
सरस्वती माता मंदिर होतं आहे. खूप खूप मंदिर आहे इथं मोठमोठे छोटे छोटे. ते फिरतो आता आम्ही. या साईडला मुलं थांबलेले आहे. इकडे होमचा मंडप आहे होम हवन करण्यासाठी. चला गणपती बाप्पाचं मंदिर. आता आम्ही मंदिरातून दर्शन घेतलंय. आता महाकाल कॉरिडोरमध्ये फिरतोय. भारी भारी ॲम्बियन्स आहे इथे. एकदम भारी भारी मूर्त्या आहे मोठमोठ्या. हे बघा महादेवाची मोठी मूर्ती. त्या साईडला पण खूप सारे मूर्त्या आहे. मी दाखवतो तुम्हाला. आणि जनरल लाईन आहे या साईडने. आणि आम्ही गेलो होतो ती VIP लाईन. समोर भारत माताचं मंदिर आहे. एकदम मस्त बनवलेलं आहे. आकर्षक दृश्य आहे. ही बसण्याची जागा आहे. आणि त्या साईडला खूप भारी भारी मूर्ती आहे. आणि त्या साईडला तलाव आहे छोटासा. आणि हे आहे महाकाल कॉरिडोर. खूप गर्दी. महाकालचं पूर्ण याचं कॉरिडोरचं दाखवतं. मणिभद्रा देवाची मूर्ती आहे. आणि त्या साईडला तलाव आहे. हे फ्रंट साईडने चाला ना. इकडं नारळाचं झाड फक्त एकच. पान ट्री. तिथं परमिशन आहे का? तो म्हणतो प्री वेडिंग काय भारी. आम्ही सिंगल आहे. हां कपलची किती? 31 रुपये. सिंगल सांगा नाही कपलच घेऊनच आहे. इथं असं पण नाही आहे भारी. पण मग कोणाला घेऊन नाही बसत. आपलं आपलं घेऊ. तेच ना. वाव काय मूर्ती आहे समोरची. समुद्र मंथन चालू असतानाचा सीन दाखवलेला आहे इथं. एक साईडला राक्षस आहे, एक साईडला देव आहे. मध्ये ब्रह्मदेव आहे आणि महादेव आहे. समुद्र मंथनचा सीन आहे. समोर सप्त ऋषींच्या मूर्त्या आहे. आणि महाकाली देवीची मूर्ती आहे. राक्षसांचा वध करताना. आणि समोर महादेवाची खूप भारी मूर्ती आहे. एकदम मोठी आहे. आणि आजूबाजूला पाण्याचे फवारे उडत आहेत. एकदम बघण्यासारखं आहे. लोक गर्दी जमा झालेली आहे ते बघण्यासाठी. आणि अशी आहे इथे मूर्त्या. गणपती बाप्पा मोरया. एकदम मोठ्या गणपतीची मूर्ती आहे. इकडे समोर अजून एक देवाची मूर्ती आहे.
आणि या साईडला रथावर कोणतरी देव आहे. समोर भक्त निवास आहे, तिथं आधीच ऑनलाईन बुकिंग करायची जर कोणाला यायचं असेल तर. तिकडे एक मंदिर आहे मृत्युंजय मठ. आता आम्ही रूमवर चाललो आहे, फ्रेश होऊन मग जेवण वगैरे करून झोपून घ्यायचं आणि उद्या कुठे जायचं आहे ते तुम्हाला लवकरच सांगाल मी. आता ब्लॉग बंद करतोय, आता घरी चाललो आहे मंदिरातून. तर भेटू नंतर. आम्ही जेवायला थांबलो आहे, फॅमिली रेस्टॉरंट शिप्रा ढाबा, तिथे जेवायला थांबलो आहे. तर जेवण वगैरे करून मग रूमवर जाऊ, झोपून घेऊ. काहीतरी विशेष 1 तासाने जेवण आलं आहे आपलं. प्लेट काय काय कालच्या काय हां काल पुढच्या वाढल्या होत्या पण प्लेट आम्ही आलो आता रूमला. पब्लिक झोपली अर्धी आणि आता बाकीचा ब्लॉग तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल मी. बाय बाय, स्वीट ड्रीम, गुड नाईट.